सर्वोच्च न्यायालयामध्ये आज मोठी लढाई झाली. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की अजित पवार गटाने जे वकील दिले होते ते वकील प्रयत्न करत होते की शरद पवार साहेबांना नावही मिळू नये त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना चिन्हही मिळू नये. याचा थोडक्यात अर्थ असा होतो की शरद पवारांना आता गाडूनच टाकायचं आहे. म्हणजे त्यांच्या भाषणात तर ते दिसतंच आहे, पण आज त्यांच्या वकिलांनी इथे सांगितलं ते महत्त्वाचं आहे. आणि मग जज म्हणाले की असं कसं करता येईल लोकशाहीमध्ये. लोकशाहीमध्ये सिम्बॉल नाही, पक्षाला नाव नाही, तुमचं म्हणणं आहे असं आम्हाला करताच येणार नाही. एक तर म्हणाले की इलेक्शन पिटिशनचा निर्णय हा जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये त्यांनी काही म्हटलेलं आहे ते कसं काय डिस्कंटिन्यू करायचं. पक्षाला सिम्बॉल द्यावंच लागेल इलेक्शन कमिशनला. त्यांनी जे नाव सुचवलं आहे ते पण घ्यावंच लागेल इलेक्शन म्हणजे लोकांच्या माहितीसाठी. आणि त्यांनी सर्वात मोठं हे सांगितलं की लोकांना आता तुम्ही मूर्ख समजू नका. आम्ही नाही बोलत आहे. त्यांनी काय सांगितलं की पाकिस्तानमध्ये एक बॅट सिम्बल खेचून घेतला तर पाकिस्तानमध्ये काय घडलं लक्षात आहे ना तुमच्या. ते तुम्हाला भारतात घडवायचं आहे का सिम्बल खेचून. सिम्बल कुठला ना कुठला आम्हाला शरद पवार साहेब म्हणजे शरद पवारजींना द्यावाच लागेल इलेक्शन कमिशनरला. तुम्ही किती दिवस थांबवणार. ह्या प्रमुख मुद्द्यांवरती इलेक्शन कमिशन फार क्लिअर होतं. ते म्हणाले एकतर ते काय ते डिस्क्वालिफिकेशन आहे ते इथे पेटिशन्स पेंडिंग असताना निर्णय कसे आले. डिस्क्वालिफिकेशन पेटिशन पेंडिंग असताना निर्णय घेऊ नये असं म्हणाले सुप्रीम कोर्टाच्या सुयश देसाईवरच्या याच्या जजमेंटमध्ये आहे. मग तुम्ही निर्णय कसे घेतलेत. पण आम्हाला आश्चर्य अजूनही एका गोष्टीचं वाटतं की लोकशाहीमध्ये कोणाला जिवंत ठेवायचंच नाही असं आर्ग्युमेंट ते अजित पवार साहेबांचे वकील करत होते की शरद पवार खतमच करून टाकायचे महाराष्ट्रातनं. असे खतम नाही ना होणार ते प्रत्येक जण आमच्या पक्षामध्ये शरद पवार आहे. आता प्रत्येक जण प्रत्येकाच्या रक्तात शरद पवार आहे. तुम्ही महाराष्ट्रातनं शरद पवारांना असं गायब नाही करू शकत. मोठे मोठे वकील लावून सुप्रीम कोर्टात मोठा आरडाओरडा करून वकील नाही जिंकत. वकील पॉईंटवर जिंकतात. पण साहेब एक आता जे नव्याने नाव जे दिलं गेलं होतं त्यावर पुन्हा एकदा आर्ग्युमेंट होणार आहे. त्यामुळे ते आता आर्ग्युमेंट होईल ते होईल. पण त्यांनी सांगितलं सद्यस्थितीत आम्हाला तुमचं म्हणणं मान्य नाही की म्हणजे त्यांचं नाव पण काढून घ्या त्यांचा पक्ष पण काढून घ्या हे शक्य नाही. म्हणाले सर्वोच्च न्यायालयाला हे करता येणार नाही. कारण का म्हणाला लोकशाहीमध्ये म्हणजे एका लेवलला खेळ झाला पाहिजे. वरती खालती खेळ होता कामा नये. सर्वोच्च न्यायालयाने अजून एक असं म्हटलं की स्प्लिट काढून मर्जरची प्रोव्हिजन केली गेली तर मग त्या सगळ्याचा उद्देश काय होता. मग आम्ही तेच सांगतो की सर्वोच्च न्यायालयाने खूप असं काही चांगलं सांगितलं. त्याच्यात त्यांनी लोकशाहीच्या परंपरा आणि मूल्य जपली पाहिजेत असे इशारे देखील दिले. की म्हणाले मर्जरला मग अर्थच राहिला नाही. तुम्ही जरी म्हटलात की 90% जे खोटं बोलले ते की 90% आमदार आमच्या बाजूला ते खोटं आहे. 10th शेड्यूल काय म्हणतं की तुम्ही 2/3 जरी बाहेर पडलात तरी तुम्ही मर्ज झालं पाहिजे. हे कोणी बघतच नाही आहे सध्या. आणि सर्वोच्च न्यायालयाने एका वाक्यात हे पकडलं की मर्जर कुठे गेलं तुमचं. म्हणजे 10th शेड्यूलच्या पार्ट म्हणजे धिज्जा उडाला आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं. आणि आम्ही नाही बोललो. त्यांच्या वकिलांशी जज आर्ग्यू करत होता की काय बोलताय तुम्ही हे. म्हणजे आज आम्हाला अतिशय आनंद होतो की लोकशाही मूल्यांचा जो आदर राखला गेला पाहिजे तो सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरला. मी आज सर्वोच्च न्यायालयाच्या जजेसचा अत्यंत आभारी आहे. आम्हाला काय सिम्बॉल मिळेल देवास ठाऊक. आम्हाला नाव तर मिळालेलंच आहे पण ते नाव पण काढून घ्या. अरे किती किती कोत्या मनाचे आहात रे. किती किती कोत्या मनाचे आहात. अरे नावच शरद पवारांनी आणलं मैदानात. खरं तर तुम्ही नाव बदलून घ्यायला पाहिजे स्वतःहून की नाही शरद पवारांचं बाळ आम्ही नाही घेणार. अरे बाळ मांडीवर घेता. आता शरद पवार नवीन एक रोपटं लावत आहेत. अजून लावलं पण नाही नवीन रोपटं लावत आहेत. त्यांना ह्याची भीती आहे की हा रोपटं काही क्षणातच वटवृक्षात बदलेल. त्यांना शरद पवारांची ताकद माहिती आहे. त्यामुळे शरद पवारांचं नाव गायब करा, त्यांचा पक्ष गायब करा आणि त्यांना सिम्बॉलही म्हणून मिळू देऊ नका. आणि म्हणून त्यांनी इशारा दिला पाकिस्तानच्या राजकारणाचा की असं करू नका. पाकिस्तानमध्ये बॅट खेळून घेतली काय झालं बघितलं ना म्हणाले. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्राशी तुलना करताना त्यांनी अजित पवारांना हे सांगितलं की तुम्ही पाकिस्तानसारखं वागू नका.
हे काढून घ्या ते काढून घ्या असं वागू नका. आणि त्यांनी शेवटी सांगितलं की वोटरला काय अधिकार आहे की नाही, तुम्हाला कशासाठी वोट केलं, तुम्ही गेले कुठे, हे काही स्वतःला म्हणजे वोटरला समजत नाही असं वाटतं का तुम्हाला. ते डोंट अंडर एस्टिमेट द वोटर्स हा शब्द मला खूप आवडला, की मतदारांना येड्यात काढू नका, त्यांना काही समजत नाही असं समजू नका. डोंट अंडर एस्टिमेट द वोटर्स हे त्यांचं शेवटचं शब्द होतं. आणि यांनी खूप आर्ग्यू केला की नाही नाही हा निर्णय बदला, हे करा ते करा. मला अत्यंत आनंद होतो की त्यांचं कुठलंही आर्ग्युमेंट जजेसनी नंतर ऐकून घेतलं नाही आणि जजेस आपल्या निर्णयावर ठाम राहिले की शरद पवारांना जे नाव दिलं आहे ते नाव कंटिन्यू राहील आणि शरद पवारांना निशाणी पुढच्या आठवड्यापर्यंत तुम्ही देऊन टाका. त्यांनी म्हटलं की सुनावणी जी होती ती स्टेसाठी होती निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या, तर त्याच्यामध्ये अजित पवार गटाने तुम्हाला जे नाव मिळालं त्याच्यावरतीच आक्षेप घेतलेला आहे. अटॅकिंग मोडवर करण्याचा प्रयत्न आहे. नाही नाही नाही, असं आहे की ते घाबरतातच हो, ते घाबरतात. आता शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे ना, लढतायत ना दोघंही, पण अजित पवार असेच आहेत स्वभावाने, त्यांना कोणालाच काही द्यायचं नसतं. म्हणजे जो काकाच्या मरणाचं भाषण करू शकतो त्याच्याबद्दल काय बोलावं आपण. मग त्यांनी म्हटलंय मग आता तुम्ही अप्लाय करू शकता नवीन चिन्हासाठी, तर कधीपर्यंत. नाही, त्यांनीच सांगितलंय की 7 दिवसात त्यांना चिन्ह द्या. मग तुम्ही आता निवडणूक आयोगाकडे जाणार आहात नवीन चिन्हासाठी, काय निर्णय आता कधीपर्यंत होईल? राजकीय जो हे आहे म्हणजे राजकीय जे काही लिगल प्रोसेसेस आहेत, आता हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे ना की तुम्ही 7 दिवसात जा. आम्हाला अपेक्षा आहे आता सर्वोच्च न्यायालयाचं निर्णयाचं पालन इलेक्शन आयोग करेल आणि लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे ना. ज्या पद्धतीने ह्यांच्या मागण्या आहेत त्या सरळ दर्शवतात की ह्यांना हुकुमशाहीतनं पुढे जायचं आहे. शरद पवारांना चिन्ह देऊ नका, शरद पवारांना पक्ष देऊ नका, म्हणजे शरद पवारांचं रेकग्निशनच महाराष्ट्रात काढत जा. शरद पवार हा चेहरा आहे आणि पुढचे 1000 वर्ष तो चेहरा महाराष्ट्राच्या भूमीवर राहणार आहे. कारण का ते निर्णयाने, त्यांच्या स्वभावाने, त्यांच्या लोकशाही मूल्यांचा आदर करण्यामुळे त्यांना ओळखलं जातं. त्यांनी कधीच नाही सांगितलं तुमच्याकडे NCP गेल्यावरती ते रडत बाहेर नाही आले की ह्यांना का दिलं म्हणून. शरद पवार म्हणजे त्यांनी असंही म्हटलं की हे नाव आमच्यासारखं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव आमच्यासारखं आहे. त्यावर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्यांना घाबरतात ना. आम्हाला सर्वोच्च इलेक्शन कमिशनने सांगितलं की तुम्ही नावं द्या, मी नावं दिली, इलेक्शन कमिशनने आम्हाला नाव दिलं. पण माझा आक्षेप ह्याच्यावर आहे का हो, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे ना महाराष्ट्रात, तुम्ही म्हणजे तुम्ही शरद पवारांना किती छळणार आहात, किती छळणार आहात. पण तरी सुद्धा कुठेतरी कोर्टाने पुढची सुनावणी ठेवली आहे या ते विषयावर. ठीक आहे ना, ती सुनावणीत होत राहील, पण त्यांनी प्राथमिक तर समजून घेतलं की लोकशाही मूल्यांची हत्या होते, शरद पवार साहेबांना सगळंच नाकारलं जात आहे आणि त्यांचं अस्तित्वच मिटवण्याचा प्रयत्न केला जातो, हे तर मान्य केलं कोर्टाने. माझ्या अंदाजाने हा सर्वात मोठा विजय आहे आणि हा आमचा विजय नाही, हा पुढच्या येणाऱ्या अनेक वर्षांच्या जे पुढे काय मांडून ठेवलं आहे त्याचा विजय आहे की तुम्हाला लोकशाहीची हत्या करता येणार नाही. मग नवं नाव घेऊन तुम्ही आता कामाला लागणार आहात? आम्ही आधीच कामाला लागलो. चिन्ह आमचा चेहरा शरद पवार, आमचं चिन्ह शरद पवार, आमचा पक्ष शरद पवार, आमचं अस्तित्व शरद पवार आणि आमचं रक्त शरद पवार. काही निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला लवकरात लवकर चिन्ह मिळू नये, नाव मिळू नये. हेच तर त्यांची प्रार्थना आहे की ऐन निवडणुकीच्या चिन्हा वेळेस यांचं आणि तेच तर उदाहरण दिलं ना त्यांनी. पाकिस्तानचं उदाहरण कशासाठी दिलं की पाकिस्तानमध्ये ऐन निवडणुकीच्या वेळेला इम्रान खानचं सगळं काढून घेण्यात आलं, तरी इम्रान खानचे अपेक्ष उमेदवार हे सर्वात जास्त निवडून आले, ज्यांच्याकडे चिन्हच नव्हतं, कुठल्या वेगवेगळ्या चिन्हावर लढले. त्यांनी उदाहरण देताना सांगितलं आणि नाव पण वापरलं की पलीकडच्या बाजूला बॅट काढून घेतली, तसं तुम्हाला करायचं आहे का. म्हणजे त्यांनी अजित पवार अँड कंपनीची मानसिकता ही पाकिस्तानमधल्या राज्यकर्त्यांसारखी आहे असं इशारावजा सांगितलं. म्हणजे किती दुर्दैवी आहे की ज्या भूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जन्माला आलं, जिथे लिहिलं गेलं त्या संविधानाचा म्हणजे फार लाथाडलं जातं आहे असा एक सूचक इशारा त्यांनी दिला. आणि आम्हाला असं वाटतं इथे आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांनी सगळं आपल्या ज्युरिडिक्शनमध्ये घेतलं. त्यांना त्या ज्युरिडिक्शनवर पण ऑब्जेक्शन होतं. त्यांनी 10 शेड्यूलवर पण भाष्य केलं की म्हणजे कधीही कोणीही फुटेल आणि स्वतःचा पक्ष बनवेल. हे म्हणाले याला 10 शेड्यूल बनलं कशाला. अनेक गोष्टी बोलले. मला आज प्रचंड आनंद होतोय की अनेक दिवसानंतर लोकशाही मूल्यांची जी पाठराखण
आज ज्या जजेस ज्या बेंचनी केली त्यांचा मी मनापासून आभारी आहे. सुप्रीम कोर्ट जे सांगू इच्छित होतं ते लक्षात घेतील अजित पवार गट तुम्हाला काय नाही, मला त्यांच्या काय क्षमता आहेत किंवा त्यांचं काय ते मला माहीत नाही, पण निदान महाराष्ट्राच्या जनतेला तरी मी सांगू इच्छितो की यांना शरद पवारांना संपवायचं आहे. म्हणजे इतका घाणेरडं राजकारण ते करतील सर्वोच्च न्यायालयात असं आम्हाला वाटलं नव्हतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.